मित्रमंडळी नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी या निमित्तानं आम्ही प्रसाद वाटप करणार आहोत आणि यामध्ये एक आमचा 6 जणांचा ग्रुप आहे. त्या 6 जणांच्या ग्रुपकडून हे प्रसाद वाटपाचं काम चालू आहे आणि समोरच्या बाजूला आहेत नागेश कोळी मिस्त्री. नागेश कोळी मिस्त्री, तुमचं हे दुसरं वर्ष आहे, बरोबर आहे का? त्या अगोदर दुसरी एक दोघं होते, कोण नाही कोणतरी करत होते, पण योगायोगानं सलग तुम्ही दुसऱ्या वर्षी आलेत. तुमचा संपर्क नंबर किंवा मोबाईल नंबर सांगा. 9923 पुढं 9923 930 275. तर हे आहेत नागेश कोळी मिस्त्री की जे आचारी म्हणून काम करतात आणि प्रसाद बनवायचं आपण दरवर्षी ह्यांच्याकडेच देणार आहोत. तर आपली पहिली जी कढई आहे तर या ठिकाणी तयार होत आहे आणि हे झालं का आपण प्रसाद वाटप महादेव मंदिर पंढरपूर रोड या ठिकाणी चालू करणार आहोत. तर हे काम आम्ही थोड्या वेळात करू आणि त्यासाठी जी खिचडी आहे किंवा शाबू आहे तो या ठिकाणी भिजू घातलेला आहे. या ठिकाणी शेंगदाणा कूट आहे, या ठिकाणी बटाटे आहेत आणि ते बटाटे सोलायचं काम जे आहे ते या ठिकाणी चालू आहे. तर यामध्ये बाबूराव शिंदे व विजयराव शिंदे, मोहन जाधव व अक्षय जाधव, गुप्ता मॅडम तलाठी आहेत आणि त्यांचे वडील, मी स्वतः दौलतसिंग राजपूत. त्याचबरोबर अजून आमचे जोडीदार आहेत ते भोलनाथ पाटील, जे मूळचे बंडी शेगावचे आहेत. तर त्यांचे इथं क्रेट आणि त्याचबरोबर जे अशा पेट्या बनवत आहेत समोरच्या फायबरच्या, ही समोरची जी पेटी आहे तर अशा पद्धतीची पेटी ते बनवतात आणि एबल पॉलिमर इंडस्ट्रियल एरिया मंगळवेढा या ठिकाणी त्यांचा कारखाना आहे. आणि अजून एक आमच्याबरोबर जे जोडीदार आहेत, याचबरोबर जे माझे जोडीदार आहेत महादेवराव नारायणराव भगत की जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सध्या राहतात, परंतु त्यांचा जो नारायणा ॲक्वा स्विमिंग पूल आहे आणि त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा एक रिसॉर्ट आहे की जो ती मंगळवेढा पंढरपूर रस्त्यावरती आहे. तर ते आमचे जोडीदार आहेत. तर असे 6 जण मिळून आम्ही ही व्यवस्था करतो आणि यासाठी आम्ही 60 किलो साबुदाणा यावर्षी आणलेला आहे, 15 किलो बटाटे आहेत, 20 किलो शेंगदाणे आहेत, 5 किलो हिरवी मिरची आहे, 3 किलो लिंबू आहे, 6 किलो गोडे तेल आहे आणि याशिवाय 1200 पेपर डिश आणलेले आहेत आणि गरज पडल्यानंतर आरओ पाणी. आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला जी भांडी दिसत आहेत ती जगदंबा भांडी स्टोअर्स किंवा जगदंबा भांडी भांडार मंगळवेढा यांच्याकडून आणलेले आहेत आणि त्यामध्ये मोठी पातेली आहेत की वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत, त्यांच्यावरची झाकणं आहेत, कढई आहे, खालची शेगडी आहे आणि त्याचबरोबर एक मिक्सर आणलेला आहे. ही सगळ्या प्रकारची भांडी जी आहेत ती भाड्यानं मिळतात आणि त्यांचा संपर्क नंबर एक देतोय मी, 8208 60 75 75. त्यांचे 4 नंबर आहेत पण त्यापैकी एकच नंबर देतोय मी. समोरच्या बाजूला बटाटे सोलून ते वेगळे किंवा तुकडे करायचं काम करता आहेत दत्ता डोईफोडे, मोहन सामजी आणि सुनीताबाई भोपळे. आणि समोरच्या बाजूला आहेत नागेश कोळी. तर त्यांचं काम चालू आहे. थोड्याच वेळात पहिली कढई तयार झाली का तो प्रसाद घेऊन महादेव मंदिराकडं मी स्वतः जाणार आहे आणि त्या ठिकाणी नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद वाटपाला सुरुवात होईल. तर मित्रमंडळी आम्ही आलेलो आहोत महादेव मंदिर पंढरपूर रोड या ठिकाणी आणि समोरच्या बाजूला आहे आयुष आणि पियुष पण पुढे गेलेला आहे आणि या ठिकाणी आहेत बाबा गुरव. तर आम्ही या ठिकाणी प्रसाद घेऊन आलोय. आमच्या ग्रुपनं खिचडी प्रसाद तयार केलेला आहे आणि तो प्रसाद घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आहे शिवलिंग किंवा महादेव मंदिर पंढरपूर रोड मंगळवेढा येथील महादेवाची मूर्ती आणि या ठिकाणी प्रसाद दाखवून आम्ही खिचडी वाटपास सुरुवात करणार आहोत. दिवसभर या ठिकाणी आज आषाढी एकादशी निमित्त पूर्ण गर्दी राहणार आहे आणि थोड्या वेळानं या ठिकाणी दर्शनासाठी
रांग लागेल, गर्दी होईल आणि लांबपर्यंत जी आहे ती रांग लागते आणि त्यावेळेस दर्शन हे रांगेतूनच घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीनं आमचा जो नैवेद्य आतल्या बाजूला दिलेला आहे तर ते गुरव जे आहेत ते दर्शन आमचं झालेलं आहे. त्याचबरोबर नैवेद्य दाखवत आहेत. तर ते गुरुवांचा फोटो किंवा व्हिडिओ घेतोय आणि ते नैवेद्य दाखवत आहेत. पियुष आणि आयुष या ठिकाणी गंध लावून घेत आहेत आणि मीही आता गंध लावून घेणार आहे. तर मित्रा तुझं नाव पण सांग. काय काय? बबलू साळुंके. आणि गाव कुठलं आहे? मंगळाच. तर या ठिकाणी हा गंध लावून घेत आहेत पियुष आणि आयुष. पियुषनं लावून घेतलेला आहे आणि आयुषला लावतोय गंध तो आहे बबलू साळुंके. आणि समोरच्या बाजूला गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी प्रसादाची दुकानंही आपल्याला बघायला मिळतील. तर थोड्या वेळानं पूर्णपणे या ठिकाणी गर्दी बघायला मिळेल. मित्रमंडळी या ठिकाणी आपण प्रसाद वाटप चालू केलेलं आहे. तर पुढे या की प्रसाद घ्या. या ठिकाणी वाटपाची जी आमची सहकारी कंपनी आहेत तर गुप्ता साहेब, गुप्ता मॅडम आणि अक्षय मोहन जाधव हे हजर आहेत. आणि इकडच्या बाजूला राम आणि राम मित्र कंपनी. तर ही सगळी राम मंडळी ही सगळी प्रसादासाठी आलेली आहेत. तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मंडळी या ठिकाणी एक छोट्या मुलांची दिंडी किंवा पायी वारी असं म्हणू तर महादेव मंदिर पंढरपूर रोड या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांच्यासोबत आहेत मॅडम तुमचं नाव काय? नमस्कार, माझे नाव सुहासिनी महेश टाकणे. 15 वर्ष झाले ट्युशनचा क्लास आहे माझा. आता दिंडी घेऊन आले महादेवाच्या मंदिराकडे. इथं भजन होणार आहे. नंतर रिद्धी सिद्धी मंदिरात डान्स होणार आहेत मुलं. वा वा वा. आणि मग हे आता कुठल्या वर्गातली मुलं आहेत तुमच्याकडची? माझ्याकडे सगळे मिक्स आहेत, 1ली ते 4थी. हा हा हा. म्हणजे यात आता सगळे जे विद्यार्थी आहेत ते 1ली ते 4थी पर्यंतचे आहेत. आणि हे सगळे तुमचे क्लास मधले आहेत. किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे? मग माझ्याकडे 55 विद्यार्थी. बर. तर तुम्ही तिथेही चला. आम्ही तिकडे वेळ मिळाला तर येतो आणि थोडासा एखादा मिनिटाचा परत तिथे व्हिडिओ घेतला तर तुमच्या भजनाच्या वेळेस येतो मी. धन्यवाद. वकील साहेब नमस्कार. दरवर्षीप्रमाणे तुमची हजेरी लागली. धन्यवाद.